या संदेशाकडे जर दुर्लक्ष केलं तर सर्वात मोठी संधी तू गमावून बसशील. तुझ्या दिशेने येणारा पैसा हा अडून जाईल. तुझ्या मार्ग हे प्रगतीचे थांबून जातील. त्यासाठीच हा संदेश तू न थांबता शेवटपर्यंत ऐक. बाळा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत. माझ्यावर तू विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या प्रिय बाळा, तुला एक गोष्ट सर्वात आधी करायची आहे, ती म्हणजे तू स्वतःला कमजोर समजायचं नाही. कारण आज तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती परिस्थिती तुला तोडायला नाही तर घडवायला आली आहे. मी माझ्या प्रिय भक्तांची परीक्षा घेत असतो. आज तुझ्याकडे जे नाही त्यावर तू लक्ष देऊ नकोस. आज तुझ्यामध्ये जे आहे, जी जगण्याची आग आहे, उभं राहण्याची जिद्द आणि पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत, हीच तुझी खरी ताकद आहे. आणि मला माहित आहे बाळा, प्रत्येक संकटातही तू खंबीरपणे चालत आहेस, कारण तुझ्या पाठीशी मी आहे. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर. बाळा, एक गोष्ट मी तुला सांगतो, कटू आहे पण सत्य आहे, तू लक्ष दे. तुझं आयुष्य कठीण नाही जितकं तू समजत आहेस. तू स्वतःला कमजोर समजतो म्हणून तुला आयुष्य हे नकोसं आणि कठीण झालं आहे. तुझ्या आयुष्यात आता भरभराटच होणार आहे. सर्व बंद दरवाजे आता उघडले जाणार आहेत. म्हणूनच तू तुझ्या ह्या आयुष्यात इथेच तू थांबू नकोस. तू आज जिथे अडकून पडलास तिथे तुझ्यापेक्षा कमी बौद्धिक क्षमतेचे, कमी संधी असलेले लोक पुढे गेलेले तुला दिसतात. याबद्दल तू कधी विचार केला आहेस का की असं का होतंय? कारण फरक ताकदीचा नाही बाळा, तर फरक आहे बुद्धीचा, विचाराचा, तोही स्वतःबद्दलचा. जो स्वतःला कमजोर समजतो तो अर्धी लढाई तिथेच हारलेला असतो आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो अर्धी लढाई तिथेच जिंकतो. लक्षात ठेव बाळा, तू स्वतःला किती वेळा म्हणतोस, माझ्याकडून हे नाही होणार, मला ते नाही जमणार, मी हुशार नाही, मला हे येत नाही. हे शब्द ऐकायला साधे वाटतात, पण हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण जग तुला तेवढंच कमजोर समजतं जितकं तू स्वतःला समजतोस. अरे वेड्या, तू कमजोर नाहीस, तू तर माझा लाडका भक्त आहेस आणि आता तुला सर्व काही मी देणार आहे. फक्त तू स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे चाल. बघ, सर्व आयुष्यातील कठीण मार्ग तू पार करशील. तू इथे चूक करतोस की स्वतःला कमी समजतोस, अपयशाला घाबरतोस. पण याला अपयश कारण नाही, ते परिणाम आहे. कारण आहे ते स्वतःबद्दल असलेला विश्वास, आत्मसन्मान. माझ्या लेकरा, एक साधंसं उदाहरण मी तुला देते. मूल लहान असताना चालायला शिकतं. ते चालत नसताना किती वेळा पडतं, कितीतरीदा ते पडतं, त्याचे गुडघे फुटतात, पण ते चालायचा प्रयत्न करतच राहतो, तो थांबत नाही. मग आपण मोठे झाल्यावर असे का बदलतो? जबाबदाऱ्या नाही तर भीती वाढते. लोक काय म्हणतील याची भीती, जमणार की नाही याची भीती, अपयशाची भीती. आणि मग हळूहळू तू स्वतःला कमजोर घोषित करायला लागतोस. पण माझ्या लेकरा, कमजोर असणं वेगळं आणि स्वतःला कमजोर समजणं वेगळं आहे. तू सर्व गुण संपन्न आहेस, सर्व क्षमता तुझ्यामध्ये आहे, फक्त तू स्वतःला दुबळं बनवलं आहेस. प्रत्येक माणसाकडे काही कमतरता असते, पण यशस्वी माणूस त्या कमतरतांवर फोकस करत नाही, तर तो आपल्या ताकदीवर काम करत असतो. आणि जो कमी बुद्धीचा मूर्ख माणूस असतो तो सतत म्हणत बसतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही.
आणि बुद्धिमान व्यक्ती माझ्याकडे जे आहे त्याचा मी कसा उपयोग करू शकतो असं समजतो. हा फरक जर समजला तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. होय बाळा, कितीही झाले तरी आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं आहे. मी कमजोर आहे असं म्हणून नाही, तर हा एक एक्सक्यूज असतो जबाबदारी टाळण्यासाठीचा आणि भीतीपासून, आपल्या कर्तव्यापासून पळण्यासाठीचा. माझ्या बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. मजबूत लोक एखाद्या वेगळ्या ग्रहावर जन्माला येत नाहीत, तर ते वेगळं असं काही खात नाहीत. तसेच त्यांना आयुष्याची वेगळी लॉटरी सुद्धा लागलेली नसते. त्यांच्यात आणि तुमच्यात फरक एवढाच असतो की ते स्वतःबद्दलच्या चुकीचा विचार वेळेत पकडतात. ते स्वतःला विचारतात, मी आत्ता कमजोर वाटतोय, पण मी कायमच कमजोर आहे का? हा प्रश्न त्यांच्या आयुष्याची दिशा बदलतो. म्हणूनच तू सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, आणि हीच तुझी सकारात्मकता तुला तुझ्या आयुष्याच्या योग्य वळणावर घेऊन जाणार आहे. म्हणून हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. कारण ह्यातून भगवंताचे असेच पॉझिटिव्ह, सकारात्मक, तुझ्या आयुष्याला वळण देणारे विचार तुला रोज ऐकायला मिळतील. होय बाळा, विश्वास असेल तर अशक्यही शक्य होत असते. आणि आपले स्वामी आहेतच ना आपल्या पाठीशी. तुम्ही हे करू शकत नाही असं उघडपणे जर सांगितलं तर तुमच्या समोर दोन पर्याय. एक म्हणजे स्वतःला समजून घेणं की मी कमजोर आहे, आणि दुसरं म्हणजे शांतपणे स्वतःवर काम करत राहणं. यापैकी जर तुम्ही दुसरा मार्ग निवडला तर तुम्ही कितीही अवघड असेल तरी त्या गोष्टी तुम्ही यशस्वी करू शकता. आत्मविश्वास आधी येतो, मग ॲक्शन घेतली जाते. पण वास्तव उलट आहे. आधी ॲक्शन घ्यावी लागते, तेव्हाच आत्मविश्वास तयार होत असतो. होय माझ्या बाळा, तू स्वतःला हिनवत बसलास की माझ्यात कॉन्फिडन्स नाही, तर तो कधीच येणार नाही. कारण आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा एक विचार नाही, तर तो अनुभवातून तयार होतो. आणि अनुभव मिळतो तो कृतीतून. तू प्रयत्न कर, कृती कर, आणि तू प्रयत्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे चाल. मी 10 पावले तुझ्या दिशेने येणार आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. होय माझ्या लेकरा, आता थोडंसं कडू आहे पण तू ऐक. तू स्वतःला कमजोर समजतो तर तू स्वतःचा आदर गमावत आहेस. आणि स्वतःचा आदर जर गेला की लोक सुद्धा तुला मान सन्मान देणं बंद करतात. मग तू कुठेही असो, घरामध्ये, ऑफिसमध्ये, नात्यामध्ये, आजूबाजूला, कोणीही तुझं मत आणि तुला विचारात घेत नाही. आयुष्य तू ॲडजस्ट करत करत थकून जाशील. पण हे बाहेरचं षडयंत्र नाही, ही तुझ्या आतल्या विचारांची शिक्षा आहे. त्यासाठी तू सकारात्मक राहा. एक खेळाडू विचार घे, मैदानात उतरण्याआधीच जर तो मनात म्हणतो, समोरचा माझ्यापेक्षा जास्त मजबूत, स्ट्रॉंग आहे, मी त्याच्या समोर टिकू शकणार नाही, असा जर विचार केला तर तो शरीराने जरी फिट असला, स्ट्रॉंग असला, तरी जो म्हणतो तो मैदानात उतरण्यापूर्वीच विचार करत असतो, मी जिंकेन की नाही माहीत नाही, पण मी पूर्ण ताकदीने खेळेन. आणि तो अनेकदा इतिहास घडवत असतो. म्हणूनच तू स्वतःवरती विश्वास ठेव. कितीही झालं तरी आज अपयश येईल, पण एक वेळ तू नक्कीच यशस्वी होणार आहेस. परिस्थिती त्यांच्या विरुद्ध कठीण असली तरी क्षण हे चांगलेच येणार आहेत तुझ्या आयुष्यात. पण जेव्हा तू सकारात्मक राहशील, पॉझिटिव्ह राहशील, आणि तुझा जर स्वतःवरती जर विश्वास नसेल तर मग तू कसा यशस्वी होशील?
यासाठी तू कमेंट बॉक्समध्ये मी कमजोर नाही असे टाईप कर. होय बाळा, मला माहीत आहे तू कमजोर नाही, पण तुला त्रास देणारे, टेन्शन देणारे खूप आहे. म्हणून आता मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. सर्व काही आता शक्य होणार आहे. तुझ्या इच्छा, स्वप्न सर्व मी सत्यात घडवून आणणार आहे. म्हणूनच मी तुला म्हणत आहे, तू कमजोर नाहीस. तू प्रोसेसमध्ये आहेस. तू शिकत आहेस. तू घडत आहेस. तू स्वतःला थांबवलंस तर तू कोणालाही कधीही तू पुढे कोणाच्याही जाणार नाहीस. पण जर का तू स्वतःला सतत चालू ठेवलंस तर तुझ्या पुढे कोणाही येणार नाही. एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहून नाही, एखादा कोट वाचून नाही, तर स्वतःशी घेतलेल्या एका प्रामाणिक निर्णयाने हा बदल सुरू होतो. आज एक छोटा निर्णय घे. पुढच्या वेळी मनात आण, माझ्याकडून नाही होणार हा जर विचार मनात आला तर त्याला लगेच प्रश्न विचार की का नाही. त्या काचं उत्तर शोधायला लाग. कारण प्रश्न विचारणारा माणूस कधीच कमजोर राहत नाही. होय बाळा, आयुष्यात मान सन्मान, रिस्पेक्ट मागून मिळत नाही, तर तो कमवावा लागतो. रिस्पेक्ट कमवायची सुरुवात तू स्वतःपासून कर. स्वतःला कमजोर समजणं थांबव. स्वतःला कामाला लाग. आज ना उद्या नक्कीच तुझ्या आयुष्यात बदल होणार आहे. आजपासून एकच निर्णय तू घे की मी कमजोर नाही, मी मजबूत आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी हरलो नाही, मी अजूनही शिकत आहे. आणि जर तुझ्यावरती आणि तुझ्या भगवंतावरती विश्वास असेल तर लव यू जिंदगी असे तू टाईप कर. हा संदेश आपल्या मित्रांना तू शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.